रामकृष्ण हरी माऊली. रायगड जिल्ह्यातील आडोशी गावात कार्तिक महिन्यापासून सुरू असलेल्या काकड आरतीची सांगता नुकतीच मोठ्या उत्सवात दीपोत्सवाच्या साक्षीने पार पडली आहे. गेले 25 वर्ष हनुमान मित्र मंडळ आणि महिला मंडळ आडोशी यांच्या वतीने हनुमान मंदिरात भक्तिभावाने काकड आरती सुरू आहे. भल्या पहाटे सुरू होणाऱ्या या आरतीने संपूर्ण गावात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली होती आणि या 10 दिवसाच्या भक्तिमय सोहळ्याची सांगता दिनांक 3 नोव्हेंबर रोजी एक भव्य दीपोत्सवाने करण्यात आली. या कार्यक्रमाला माननीय उद्योजक श्री संदीपजी तात्याराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून झाली. पाहुण्यांच्या हस्ते मंगळ दीप प्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात झाली. या पवित्र दीपोत्सवाचे महत्त्वही गावकऱ्यांशी बोलताना सांगितले. या सांगता सोहळ्याची आडोशी गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. भक्तिभावाने सुरू असलेल्या भजनात सगळेजण तल्लीन झाले होते. तसेच या कार्यक्रमाचे एक विशेष आकर्षण ठरले ते म्हणजेच महड येथील शाळेत शिकणाऱ्या मुलांचे हरिपाठ. या चिमुकल्यांनी संध्याकाळच्या वेळी हरिपाठ सादर करून या धार्मिक वातावरणाची शोभा आणखीन वाढवली. हरिपाठ, कीर्तन आणि दीपोत्सवामुळे गावात एक अभूतपूर्व उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले होते. अखेरीस हा भक्तिभावाचा दीपोत्सवाचा आणि परंपरेचा सोहळा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांनी, ग्रामस्थ, महिला मंडळ आणि बाळभक्त यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हनुमान मित्र मंडळ आणि महिला मंडळ यांच्या प्रयत्नामुळे ही 25 वर्षाची परंपरा अशीच अखंड सुरू राहणार आहे. आपल्याला या दीपोत्सवाचे आणि भक्तीच्या परंपरेचा सोहळा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एक रोखठोक आणि प्रभावी बातमीसह. जय शिवराय. रामकृष्ण हरी. संप्रदायातील अद्भुत मंडळींचा तसं प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थिती असते. पण सध्या वारीची गडबड आहे. बऱ्याच अंशी ही सर्व मंडळी काही कामामध्ये व्यस्त असल्यामुळे ती या ठिकाणी येऊ शकली नाही. पण अत्यंत आनंदात आणि उत्साहात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये या काकड आरती सोहळ्याची सांगता आणि त्या सांगतेच्या निमित्तानं असणारा दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या आनंदामध्ये संपन्न होत आहे. मगाशी निर्मलकर माऊलींनी सांगितलं